कथा अंधारातील आवाज। एक तरुण रात्री एकटा जंगलातून जात होता। आजूबाजूला काळोख, भयानक शांतता, फक्त पानांचा सळसळणारा आवाज। अचानक मागून ठक 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 असा पावलांचा आवाज ऐकू आला। तो घाबरून थांबला, पण मागे कुणीच नव्हते। थोडं पुढे गेला, पण आता कानाशी कुणीतरी कुजबुजलं, भिवू नकोस। तो थरथर कापला। अचानक त्याच्या डोळ्यासमोर प्रकाश झळकला आणि आवाज आला, मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ। त्या क्षणी त्याच्या अंगात धैर्य आलं। तो घाबरला नाही, पळाला नाही, उलट निर्धाराने पुढे गेला। आणि त्याला जाणवलं, भीती ही फक्त मनात असते। जेव्हा स्वामींचं नाव हृदयात असतं तेव्हा अंधारातही प्रकाश बदलतो। संदेश: कुठलाही अंधार, कुठलीही अडचण तुमच्या समोर आली तर श्री स्वामी समर्थ या नावाने धैर्य ठेवा, विजय नक्कीच तुमचा असेल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।